नमस्कार. धार्मिक चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी आपण कोणते उपाय करावे जेणेकरून आपल्या घरात लक्ष्मी माता स्थिर राहील. आपण खूप काम करतो आणि त्याचा पैसाही आपल्या घरात येतो, पण तो पैसा स्थिर राहत नाही. लक्ष्मी घरात येण्या अगोदरच तिचे जाण्याचे मार्ग ठरलेले असतात. आपल्या घरात आलेली लक्ष्मी कशी टिकून राहील व लक्ष्मी प्राप्ती कशी होईल याविषयी उपाय पाहणार आहोत. तसेच काही नियम आहेत जे पाळल्याने आपल्या घरात लक्ष्मी माता सदैव स्थिर राहील. सायंकाळच्या वेळी म्हणजेच दिवे लावण्याच्या वेळेस मीठ, झाडू आणि पैसे या वस्तू कोणालाही देऊ नयेत. मीठ, झाडू आणि पैसे या तीनही वस्तू लक्ष्मीकारक आहेत. असे केल्यास लक्ष्मी नाराज होते. संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते. घरातून लक्ष्मी म्हणजेच पैसे घराबाहेर जाऊ देऊ नये. त्याचप्रमाणे दही, ताक, लोणी, दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात. गाय ही लक्ष्मी आहे, म्हणून या देखील वस्तू कोणालाही सायंकाळी देऊ नयेत. सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा, भाजीपाला व इतर वस्तू घराबाहेर टाकू नयेत, कारण संध्याकाळच्या वेळेला लक्ष्मी माता घरात येत असते. आपण घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो, ती झाडू कधी उभी ठेवायची नसते. झाडू आडवी करून ठेवायची असते. तसेच झाडूचे तोंड दक्षिण दिशेस नसावे. झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे, म्हणून काळजी घेणे गरजेचे आहे. घरात मीठ सांडले असेल तर मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नये. ते स्वच्छ भरून घेऊन पाण्यात टाकून द्यावे, कारण मीठ समुद्रात असते. लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे. लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येऊ देऊ नये किंवा पायाखाली पडू देऊ नये. आपल्या घरातील देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावे. घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे असतील तर ते ठेवू नये. कपडे जाळून टाकावे. असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होते. प्रत्येक अमावास्येला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावी. असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. त्याचप्रमाणे प्रत्येक अमावास्येला दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ दान करावा, कारण असे केल्याने आपले पितर म्हणजेच पूर्वज तृप्त होतात व त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी जे अडथळे येतात त्याने मार्ग मोकळे होतात. आपल्या देवघरात आणि पूजेत माता लक्ष्मीचा आसन असतं, म्हणजेच बसलेला फोटो असावा. आपली आई, बहीण, बायको, मुलगी कोणीही असू दे, घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरात सकारात्मकता राहते. महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करावा. असे केल्याने या घरात लक्ष्मी माता स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते. पण आपल्या हाताची आणि पायाची नखे नेहमी मंगळवारीच काढावीत. असे केल्यास धन येण्याचे मार्ग मोकळे होतात. आपल्या घरातील देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्याची नियमित पूजा देखील करावी. या यंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो. श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि श्री विष्णू यांचे आसन आहे. माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठे जात नाहीत. त्यामुळे आपण आपल्या घरात श्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहतील. त्यांचा आशीर्वाद आपल्यावर राहील. घरात बंद घड्याळ लावू नये, कारण त्याने आपली प्रगती थांबते. रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यात थोडे मीठ, हळद आणि गोमूत्र टाकावे. हे पाणी तयार करून मग फरशी साफ करावी. असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होते, सकारात्मकता घरात येते. घराच्या मुख्य दरवाजाचा उंबरा आणि दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्याची पूजा करावी. असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते व तिची कृपा आपल्यावर होण्यास मदत होते.
या सर्व उपायांबरोबर 108 वेळा लक्ष्मी मातेच्या बीजमंत्राचा जप देखील आपल्याला करावयाचा आहे. असे केल्याने माता लक्ष्मीची कृपा होऊन ती आपल्यावर प्रसन्न होईल. तसेच माता लक्ष्मी आपल्या घरात सदैव वास करते व लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर होते. ओम श्री महालक्ष्मी देवी नमः. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद. शुभम भवतु.